आज फ्लॉवर काय भाव गेली? 170 170 रुपये 10 किलो. 10 किलो. किती आहे हो फ्लॉवर? लावगड का 6,500 गाडी. किती एकरी खर्च येतो? 20,000 रुपये आला खर्च. सध्याचा बाजारभाव परवडतो का? नाही बरोबर. आता खाली आले बाजारात काही बाजार डाऊन झाले. जाऊन झाली. काय नारायणगावचं तरकारी मार्केट कसं का कामकाज? काय बरोबर नाही एवढं झालं झाली. का बरं काय चुकतंय? काही चुकतं नाही. आता काही 200 रुपयाची गेली. अहो मुंबईला आपण माल पाठवतो, बापला खराब झाला, गाडी पलटी झाली, तिथं आपल्या समोर विक्री होते. नसेल विकायचं तर आपण सांगू शकतो आम्हाला नाही माल द्यायचा. याच्याविषयी अजून काय करायला पाहिजे? ही आता 170 गेली तर फळावर काय पाहिजे. नाही बरोबर आहे, पण मला सांगा आपल्या डोळ्यासमोर विक्री होते ना. आपलं झालं संपलं आता आता. नाशिवंत माल आहे, बाजारभाव कमी जास्त होणार. पण तिकडे दलाली हमाली आहे का नाही. उलट इथं आपला फायदा आहे ना. तिथे इथे परवडत. नदीच्या नारायणगाव येथील तरकारी मार्केटमध्ये आज प्रामुख्याने गवार, फरशी, वाटाणा याला बाजारभाव चांगले मिळेल. फ्लावर कोबीचे बाजारभाव उतरलेले आहेत. चवळी असेल, दोडका असेल, कारला असेल, भेंडी असेल याचे बाजारभाव डाऊन झालेले आहेत. मक्याची आवक कमी झालेली आहे. त्याचबरोबर आल्याचे बाजारभाव कमी झालेत. लिंबाचे देखील बाजारभाव कमी झालेले आहेत. शेतकरी बांधवांनो सध्या हिवाळा आहे. आपल्या मालाची काळजी घ्या. माल निवडून आणा. चांगला प्रतीचा माल जर या ठिकाणी आणला तर बाजारभाव चांगला मिळू शकतो. सध्या फरशी, त्याचबरोबर तुमचा दोडका, दुसरं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात जास्त जो बाजारभाव मिळतो आहे तो म्हणजे गवारीला मिळतो आहे. काकडीचे बाजारभाव डाऊन झालेले आहेत. 10 ते 12 रुपये किलोने काकडीची विक्री होते. शेतकरी बांधवांनो कुठल्या सीझनमध्ये कुठला माल करायचा याबाबतचं थोडंसं जर ज्ञान अवगत करून घेतलं तर याबाबतची अधिकचं चांगलं नियोजन होऊ शकतं. शेतकरी बांधवांना विनंती आहे, यंदाच्या वर्षी निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी फरशी, फ्लावर, कोबी, त्याचबरोबर वाटाणा, शेवग्याच्या शेंगा, चवळी, दोडका, वांगी, कारली याचे बाजारभाव वाढलेले आहेत. परंतु काकडीचे बाजारभाव थोडे कमी झालेले आहेत. शेतकरी बांधवांनो हिवाळा आहे, स्वतःची काळजी घ्या आणि पिकाची देखील योग्य प्रकारची काळजी घ्या. सध्या बिबट्याचाही देखील प्रादुर्भाव आहे. स्वतः सेफ राहा आणि इतरांनाही सेफ ठेवा. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, नारायणगाव.